जीबीएस आजारानं थैमान घातलंय। नांदेड सिटी, किरकिटवाडी, खडकवासला या भागात मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडलेत। किरकिटवाडीतल्या एका रिक्षा चालकाची 8 वर्षांची चिमुरडी गेल्या 10 दिवसांपासून व्हेंटिलेटरवर आहे। आतापर्यंत हजारो रुपयांची बिलं आलेली आहेत आणि यापुढे देखील उपचाराकरता खर्च येणार आहे। अशातच मुलीची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे तिला सरकारी रुग्णालयात हलवता येत नाहीये। त्यामुळे करायचं काय अशी चिंता पालकांना सतावते आहे। पुण्यात जीबीएसचा आउटब्रेक झाल्यानंतर आरोग्यमंत्री आबिटकर इकडे याच प्रदूषित विहिरीला भेट देऊन गेले, पण आयुक्तांनी तिथं सांगितलं की विहीर प्रदूषित नाही। पण नेमकं काय आहे, या भागातले नगरसेवक आहेत किशोर भाऊ, मला सांगा, आयुक्त दावा करतात की विहीर प्रदूषित नाही, ह्याच विहिरीतनं सगळ्या आजूबाजूच्या परिसराला पाणी देतं। म्हणजे कोलेवाडी असेल, इकडे नांदेड गाव असेल, किरकिटवाडी असेल, काय वस्तुस्थिती काय? वस्तुस्थिती अशी आहे, गेले बरेच वर्ष आम्ही रो वॉटर आहे, हे काही फिल्टर वॉटर नाहीये आणि पाणी दूषित आहे, याचा आम्ही तुम्हाला नमुना पण देऊ शकतो। डीएसके विश्वमध्ये आम्ही हे पाणी दूषित आहे याचा एक नमुना आम्ही जे पुण्याचे देशपांडे केमिस्ट आहे त्यांच्यावर तो नमुना दिला होता। त्या नमुन्यामध्ये पूर्णपणे आळ्या आहेत, बॅक्टेरिया आहेत, संपूर्णपणाचे, आणि त्याच्यावर आपण जी पावडर टाकून ते पाणी स्वच्छ करून देतो ते पाणी सुद्धा दूषित आहे। त्या पाण्याचा वेगळा असा वास पण येतोय आणि ते पाणी पूर्णतः दूषितच आहे। ही साथ आता तुम्ही विहिरीचं पाहिली असेल, त्या विहिरीची काही स्वच्छता होत नाहीये, त्याच्यामध्ये शेवाळ वगैरे बरेच आहे। कुठल्याही प्रकारचं विहिरीवर झाकण वगैरे काहीच केलेलं नाहीये। या ठिकाणी आता स्वच्छता झालेली आहे। ज्यावेळेस जीबीएसचा जो रुग्ण आढळला त्यानंतर यांची धावपळ चालू आली। त्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी व्हिजिट दिली। व्हिजिट द्यायच्या आधी अधिकाऱ्यांना कळवलं, त्या भागात तो परिसर त्या ठिकाणी साफ केला गेला। म्हणजे सगळं फक्त झाल्यानंतर गोष्ट केली, व्हायच्या आधी यांनी काय केलेलं नाहीये आणि हे पाणी दूषित आहे। हे तुम्हाला आम्ही नमुना त्या पाण्याचा आम्ही देऊ शकतो। आमचं एकच त्यांना एक सांगणं आहे, एक तर आम्हाला फिल्टर वॉटर द्या, तुम्हाला त्याच्या पर्याय आहे, नाही तर तुम्ही आम्हाला जो डेव्हलपमेंट प्लॅन आहे आमच्या 11 गावांचा, तो डेव्हलपमेंट प्लॅन तुम्ही सांगा आम्हाला की बाबा आम्ही फ्युचर डेव्हलपमेंटमध्ये आम्ही असं करणार आहे, आम्हाला तुम्ही फिल्टर पाणी कधी देणार आहात। एक मागणं आहे, एक तर तुम्ही आम्हाला दूषित पाणी पाजताय आणि आमचे जे पेशंट आहेत त्यांचा संपूर्ण खर्च हा पुणे महानगरपालिकेने उचलावा। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे। खडकवासला धरणातून संपूर्ण पुणे शहराची तहान भागवली जाते आणि असं असलं तरी धरणाच्या पायथ्याशी असलेल्या गावांना आज सुद्धा दूषितच पाणी प्यावं लागतंय। मुळे इथल्या नागरिकांना जीबीएस आजाराची लागण झाली आहे आणि अशातच उपचाराकरता लाखो रुपयांची बिलं येत आहेत। आता इतके पैसे भरायचे कसे असा सवाल नातेवाईक करतायत। या स्थानिकांसोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी। न्यूज 18 लोकमतने बातमी दाखवल्यानंतर पालिकेने किमान यापुढे तरी मोफत उपचार करण्याची तयारी दर्शवली असली, पण आतापर्यंत झालेल्या बिलांचं काय, खर्चाचं काय, म्हणून हे सगळे पेशंटचे नातेवाईक आपण याच भागात घेऊन आलो, या विहिरीपाशी। कारण याच विहिरीतनं पाणी प्रदूषित होऊन जीबीएसचा प्रादुर्भाव झाल्याचं बोललं जातंय। अर्थात पालिका आयुक्त ते मान्य करत नाहीत, पण आता स्वतः आरोग्यमंत्र्यांनीच ते कबूल केलं आणि आता पुढे मग डागडुजी, तात्पुरती मलमपट्टी म्हणतात, गडर जाळ्या लावून काम सुरू आहे। पण आतापर्यंत किमान आज पेशंटचा आकडा 111 आणि ऍडमिट किमान 60-70 वरती आहेत। 18 पेशंट व्हेंटिलेटरवरती आहेत, त्यातले जे काही पेशंटचे नातेवाईक आहेत। मला सांगा, तुमचं कोण ऍडमिट आहे, कुठे ऍडमिट आहे, आतापर्यंत खर्च काय कुठे? नाही, माझं असं म्हणणं आहे की आतापर्यंत त्यांनी म्हणलं अरेंजमेंट केलेली आहे, पण आधी जे आम्ही माहीत नसताना दिनानाथमध्ये ऍडमिट केलेलं आहे त्याचं काय, जवळपास 4.5 ते 5 लाख रुपये आमचा खर्च झालेला आहे। कोण ऍडमिट आहे तुमचं? माझा भाऊ ऍडमिट आहे। केस स्टडी मी यासाठी घेतोय, असे एक नाही, मी 100च्या आसपास पेशंट आहेत। तुमचं कोण ऍडमिट आहे? मुलगा आजारी आहे। मुलगा कुठे ऍडमिट आहे? ग्लोबल हॉस्पिटलला। ग्लोबल हॉस्पिटल। ताई, तुमचे मिस्टर ऍडमिट आहेत, आतापर्यंत बिल किती आलं, कुठे ऍडमिट आहे, काय परिस्थिती तुमची? त्यांचं आता जरा बरं वाटतंय, पण बिल खूपच झालंय। एवढं परिस्थिती नसते, मुलं लहान असल्यावर कसं करायचं, हे त्यांच्या लापरवाहीमुळे असं झालंय ना। त्यांनी थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे, बिल थोडंफार तरी कमी करायला पाहिजे। किती आलं बिल? 7 लाख पर्यंत आलं। 7 लाख बिल कशी भरतोय? याचं त्याचं कडनं करून। तुमचं गाव कुठलं? आम्ही धुळ्याकडचे। धुळ्याकडचे। इथे राहतं कुठं? कोल्हेवाडीला। म्हणजे हे जे पेशंट आहेत ना, या जो परिसर आहे, मी पुणे शहराचं उपनगर आहे ती सगळी, म्हणजे आता पहिली गावं होती, आता पालिकेत जरी घेतली होती, पण अजूनही आरोग्य यंत्रणा हँडओव्हर नसल्यामुळं पालिका आणि झेडपीच्या वादात इथं आरोग्य अक्षरशः व्हेंटिलेटरवर आहे। पाणी पुरवठा असा दूषित होतोय, म्हणजे रॉ वॉटर अक्षरशः खडकवासला धरणातलं इकडं सगळ्यांना पुरवलं जातं आणि त्यातनंच हे जीबीएसचं प्रदूषण वाढलं, तर बॅक्टेरियाचं, आणि आज हे पेशंटची अशी अवस्था आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत।